तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज, आवाज लोकशाहीचा। मी राजू रोजेकर, माझा न्यूज चॅनल आहे विद्रोही सागर न्यूज। तर आपण स्थानिक प्रमुख असले आहात, आपण स्थानिक प्रमुख आहात छत्रपती संभाजीनगरचे। तर नेमकं आता हे त्याचा दरवाजा उघडला आहे। आताच पुण्याला जी घटना घडली त्यासाठी आपण काय खबरदारी घेत आहात? तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या सुरक्षा रक्षकांची सुद्धा ड्युट्या लावलेल्या आहेत। सगळ्या चालक वाहकाला आम्ही सूचना देत आहोत। पण आता डिझेल भरून एक साधारण तो 15-20 मिनिटापूर्वी इथं गाडी लावून गेलेला आहे। त्या ड्रायव्हर कंडक्टरला पण जर राहिला असेल तर सूचना आम्ही देतो। तशा प्रकारचं कोणती गोष्ट राहणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतो। बरं सर, आता बस स्टँडच्या मध्ये जे खाजगी वाहतूकचे जे लोक आहेत ते पण बरेचसे आढळले नाही, आम्ही त्यांना हाकून देतोय आणि पोलिसांच्या मदतीने तसंच आमचे सिक्युरिटी गार्ड सुद्धा त्यांना हाकलून द्यायचा प्रयत्न करतात। आम्ही पोलिसांच्या ताब्यात पण देतो। कसं आहे तर काहीतरी लावारिस लोक, लावारिस लहान मुलं वगैरे पण दिसतात बस स्टँडला, त्यांच्या सिक्युरिटीसाठी तुम्ही ते लोक काय करतात? आहे ना, आमचे सिक्युरिटी गार्ड पण काळजी घेतो। आम्हाला जर संशयास्पद व्यक्ती वाटला तर आम्ही पोलिसांच्या ताब्यात देतो। कालच आमच्या सुरक्षा गार्डला त्यांना एक संशयास्पद व्यक्ती आणि एक महिला आढळली, तर ते लगेच ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिले। बरं, तर खबरदारी घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे। नाही, पूर्ण 100% आम्ही खबरदारी घेतोय। जर काही त्रुटी असेल तर आम्ही ते पूर्ण करू। यामध्ये विषय असा आहे की आता जी घडलेली घटना आहे संदर्भात घटनेचं महाराष्ट्रानं पूर्ण दखल घेतली। त्याच्यामध्ये आता आपले जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपाजी पाटील भुमरे साहेब, पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, आपले कार्यसम्राट शिवसेना आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब, महानगर प्रमुख छत्रपती संभाजीनगर यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या सूचनेनुसार यांनी सांगितलं की आपल्या डेपोमध्ये इथं कमीत कमी काय हालचाली चालू आहे ते बघा, काही सूचना देता आल्या तर द्या, जेणेकरून पुढे ज्या घटना घडणार आहे त्या घडणार नाही, त्याला पावबंद कसा बसेल त्यासाठी महिला आघाडीने इथं आज इथं समजा आंदोलन पाहणीसाठी आले। तुमचा परिचय? मी भुमरे साहेब खासदार यांचा पीएम। बरं, थँक्यू, धन्यवाद।